हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वैष्णवीज व्लॉग्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज आम्ही दिवसभर काय काय खाणार आहे, म्हणजेच की आज आपलं होणार आहे फूड व्लॉग. तर सगळ्यात पहिलं आम्ही आलो होतो रत्न भेळ, जे की लक्ष्मी रोडला लुंकड फॅब्रिकच्या एकदम समोर आहे. आणि आम्हाला आज इथली भेळ ट्राय करायची होती. तर इथे आतमध्ये बसायला जागा नव्हती, सो आम्ही पहिलं तर बाहेर थांबलो होतो आणि आम्ही सगळ्यांनी इथे ओली भेळ घेतली होती आणि दिसायला एकदम छान अशी सुंदर दिसत होती. सो मी आराध्याला टेस्ट करायला सांगितलं, तिला ती आवडली. नंतर आम्हाला आतमध्ये जागा बसायला भेटली आणि मग मी ती भेळ ट्राय केली आणि इथल्या भेळीचं टेस्ट आहे ना एकदम वेगळंच होतं. मला आवडलं, छान होती इथली भेळ. ॲज कम्पेअर टू अदर जे असते ना, इथली भेळ मला आवडली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो एका ज्वेलरी शॉपमध्ये आणि तिथे जाऊन आहे ना स्वरा आराध्यानी चॉकलेट्स आणले होते हे खाण्यासाठी. नंतर मग पप्पासुद्धा आले होते आमच्यासोबत आम्हाला जॉईन करायला. आणि मग आम्ही चाललो होतो एका खाऊ गल्ली होती, एकदम छोटीशी खाऊ गल्ली होती. लाईक तिथं 2-3 स्टॉल होते आणि आतमध्ये पूर्ण तिकडं खायचं वगैरे होतं. तर सगळ्यात पहिलं तर आम्ही डिसाईड करत होतो की काय खायचं. तर मम्मी, दीदी आणि स्वरा हे ते पाणीपुरी खात होते आणि त्यांनी ती पाणीपुरी टेस्ट केली, बट ती चांगली नव्हती. मग आम्ही डिसाईड केलं की इथं आम्हाला शेवपाव खायचं आहे, मला, स्वरा आणि आराध्याला. आणि त्यांनी मस्त असं चीज वगैरे त्याच्यावरती टाकून दिलं होतं, ते एकदम मस्त दिसत होतं. तर चला टेस्ट करून बघूया हे शेवपाव कसं टेस्ट करतं. आणि इथलं शेवपाव जे होतं ना, ते त्याचं टेस्ट आहे ना छान होतं, एकदम फ्लेवरफुल होतं. जे शेव पण होती ना, त्याचा फ्लेवर एकदम छान लागत होतं. मला इथला शेवपाव आवडला. आणि त्याच्यानंतर मम्मीने आहे ना हे चीज सँडविच घेतलं होतं, जे की मी नाही टेस्ट केलं, माझ्या मम्मीने टेस्ट केलं, मम्मी आणि मामीनी. आणि ते दोघींना पण इथलं हे चीज सँडविच आवडलं. आणि मग मी आणि स्वराने घेतली होती ते शेवपुरी, बट दिस वॉज ऑल्सो नॉट गुड इन टेस्ट. काहीतरी वेगळंच लागत होतं. सो आमचं इथे मूड ऑफ झाला, जरा आम्हाला नाही आवडलं. मग आम्ही आलो दुसऱ्या स्टॉलवर. इथे खूप काही काही भेटत होतं, लाईक पॅटीस, वडा, ढोकळा. तर आम्ही समोसा आणि इथे ढोकळा घेतला होता. तर मामीनी समोसा टेस्ट करून बघितला आणि हा टेस्टमध्ये छान होता. आणि मग मामाने केला होता हा टेस्ट ढोकळा. आणि ढोकळासुद्धा म्हणजे ढोकळ्याचं टेस्ट छानच होतं. आता झाला होता डिनर टाईम. आता रात्रीचे वाजले होते 9 आणि आम्ही डिसाईड करत होते की डिनरला कुठं जायचं. तर आम्ही आलो होतो JM रोडला, जिथे होतं शुभम प्युअर व्हेज रेस्टॉरंटला. आणि इथे मामा मामी हे ते दरवेळेस डिनर करायला वगैरे येतात. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज इथे जाऊया. तर आम्ही इथे गेलो आणि ह्यांचं ॲम्बियन्स वगैरे चांगलं होतं. सो सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं इथं मंचाव सूप विथ ते क्रिस्पी असं ना, ते मला आवडतं. आणि मग ह्याला टेस्ट करून बघितलं तर ह्याचं टेस्ट छान होतं. मग घेतलं होतं पनीर क्रिस्पी, जे की स्वरा आणि आराध्याचं खूप जास्त फेवरेट आहे. ते जेव्हा पण कुठं जातात ते नुसतं पनीर क्रिस्पीच खातात. आणि मी सुद्धा टेस्ट करून बघितलं, ह्याचं टेस्टसुद्धा चांगलं होतं. मग घेतले होते 2 भाज्या, एक होतं पनीर मसाला आणि एक व्हेज मराठा. तर हे पनीर मसाला होतं, जे की मला नाही आवडलं. आणि हे व्हेज मराठा होतं, त्याचं टेस्ट छान होतं. आणि मग मम्मीने घेतली होती खिचडी, बट ही वरण भातासारखी लागत होती. मग आम्ही ऑर्डर केलं होतं, ॲक्च्युली आम्ही ऑर्डर केलं होतं ट्रिपल राईस, पण त्यांनी हे असं वेगवेगळं दिलं. शेजवान राईस, नूडल्स आणि मंचुरियन सगळं वेगवेगळं दिलं. बट हे तिन्हीसुद्धा एकदम लाईक फ्लेवरफुल आणि असं छान लागत होतं. मला ते नूडल्स, ॲक्च्युली मी नूडल्स कधी खात नाही, म्हणजे मला पर्सनली नूडल्स नाही आवडत खायला. बट इथले नूडल्स आहेत ना, हे जे होते ह्याचं टेस्ट मला आवडलं. आणि मंचुरियन पण छान होतं. आणि आमचं डिनर वगैरे करून झालेलं आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं आईस्क्रीम खाण्यासाठी.
आणि तेव्हाच माझं चार्जिंग संपलं. सो जी आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं ते आम्ही शूटच केलं नाही आणि आता आम्हाला जायचं होतं घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.